चेतनचा चेहरा बरोबर आहे, टोबाडीत पण मारली आहे आणि बसलेलो तेवढं. सो आज आलेलो आहोत आपण बेट पकडण्यासाठी. आज फिशिंगचा प्लॅन नाही, आज फक्त बेट जमा करणार आहोत आणि फिशिंगला जाणार आहोत उद्या. तर हे फॉलोड अप व्हिडिओ असणार आहे आणि त्यासोबत आज आपण काय करणार आहोत, बॉटलने बोट पकडायची आहे. आणि हा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आय थिंक लास्ट इयर केलेला, जो तुम्ही बघितला नसेल लकीसोबत केलेला आहे, तर नक्की जाऊन चेकआउट करा, लिंक देतो आय बटनमध्ये. पण त्याच्या आधी हा व्हिडिओ बघा आणि मग तो चेक करा. तर आता आपण ह्याच्यात फीट टाकणार आहोत आणि इथे समोरच बोट दिसते, ते टाकून बघूया. लागणार ऑब्विसली. गेल्या वेळी एवढ्या काढलेल्या, जाऊन बघा नंतर. आता काही एक सोडू नका व्हिडिओ, हा मजा येणार आहे, धमाल होणार आहे. तर स्टे ट्यून राहा आणि बघूया आज किती बोट पकडतो आपण. ते अतिशय सोपी अशी टेक्निक आहे. त्यावेळेला बेट मिळत नसतात, त्यावेळेला हे खूप सोपं होतं. तर आपण आता ह्याच्यात पाणी भरणार आहोत या बॉटलमध्ये. सावकाशा, बुळबुळीत आहे, पुरा बुळबुळीत आहे. पडशील तर तुझा बोट होईल. हां घे पाणी घे. हे बघा आता इथे पाणी घेतलेलं आहे. ह्याच्यात आता सिक्रेट मसाला टाकणार आहोत आपण, जो आम्ही अजिबात तुम्हाला शेअर नाही करणार की हे काय आहे. गव्हाचं पीठ आहे, आपण सांगायचंच नाही ना. कोणाला कळलं तर म्हणजे की आपण फक्त गव्हाचं पीठ टाकलं. येस, बघूया आता टायमर किती वेळात पहिली बोट निघते. आरामात. ओके, आता कसं वाटतं रॉड नंतर डायरेक्ट कास्ट बॉटल करायला. कम ऑन. येस, दॅट्स नाईस. ओके. ओ झोंबायला लागलेले आहेत ऑलरेडी. आता त्याच्यात गेलं ना, बोट आत गेला मासा की ह्याला इथे जाणवायला लागणार लाईनवर आणि पटकन तो बाहेर काढणार तो मासा. ओ मिस राहू दे तसं टाक. राहू दे, येणार एक. द फ्लेवर इज गॉन. स्वाद कमी झालेला आहे पिठाचा, असं बोटींचं कमेंट आलेली आहे. पीठ ॲड करूया आणि ती बॉटल आत राहावी म्हणून एक खाली दगड आहे छोटासा. टाइम इज टिकिंग. टिक टॉक. 1 eternity later. एकदा ते लागायला लागले की खूप पटापट लागणार आहेत, पण आता सुरुवात व्हायला त्यांना थोडा वेळ द्यावा लागणार. असं झालेलं होतं एकदा. आम्ही फिशिंगला निघत होतो बेट फिशिंगसाठी आणि तेव्हा पण बेट नव्हते, तर त्यामुळे आम्ही असा विचार केला की चला बोट पकडूया, पटापट जाऊया आणि गरवूया. एक बोट नाही लागली त्या दिवशी. माशांना कुठेतरी समजतंय की ह्यांना गरवायचं आहे, ह्यांना नाही लागायचं आहे. पण आज आपण पकडणार आहोत, कन्फर्म पकडणारच आहोत. बघा फायनली आम्ही हा 2 आहे त्याच्यात, 2 आहेत. हे बघा लागलेला आहे मासा मस्त पैकी. तरी 5-1 मिनटं गेली सुरुवात करायला. डायरेक्ट 2 सही आहे ना. थोडा वेळ गेला पण 2 लागले, डबल. उडाली त्याच्यात बाहेर. सही आहे. बघा दुसरी लागलेली आहे. जबरदस्त साईज आहे, जबरदस्त कडक साईज आहे. पावसाळा. डबल धावताना वर आरामात ये रे. इथे टाक डायरेक्ट. बाटली उडवते.
आता ते मला पण जाणवायला लागलं जेव्हा ती आत येते त्या लाईनीवर इथे का लगेच रिफिल कर. टाइम कन्स्टेंट भी तो है ना. हो कॅमेरा सुरू करायला पण देत नाही हा पोरगा. ताबडतोब झटपट बोयटी. आली 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 आली. ओ क्रेझी. पुन्हा दोन. मोठी आहे मोठी आहे. ते बघा जबरदस्त असं झालं आहे. हां पुन्हा एकदा लागलेली आपल्याला बोट. कास्ट करणार आहे फॉर द क्रेझी मलेट्स. पिओ ते दिसतंय. हो ओके. Mixture is set. ओ शिट. अरे केवढी होती बघितली ती. क्रेझी जबरदस्त साईज होती ती. ओ शिट खतरनाक साईज होती हा. डोक्याक पकड. काटू लागतो तसं. डोक्याक पकड फक्त. जबरदस्त साईज होती रे ही. अरे तुझी ओढली कसली ती. मोठी होती ना. डबल 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 डबल. ओके 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 ओके. क्रेझी. काय रे आहे काय करतात पोरा. फुल धमाल आहे फुल धमाल. परत दोन चांगली साईज आहे रे. एक आहे मोठी आहे. दादाने आताच कुत्र्यांना हकवलंय कारण दादाला कुत्र्यांचे लय वाईट अनुभव आलेले. खूप वाईट अनुभव आहे. बेट फिशिंगला गेलो आणि पूर्ण बेटच खाऊन टाकले. चला आता काढूया आपण बोटी परत एकदा. आम्ही ऊन लागत होतो म्हणून जॅकेट काढून ठेवलेलं आणि तेवढ्यात पावसासारखं झालंय वातावरण पूर्ण. पण मजा आहे हे करायची. लास्ट टाइम पण धमाल केली ना. हा ना. फॉल सलाम. हो नाईस वन. जबरदस्त साईज आहे मस्त. साईज बघा मस्त साईजची बोट आहे ही.
मजा, फुल ऑन मजा. व्हिडिओमध्ये कमेंट करा, आपण ते पण ट्राय करूया वेगवेगळ्या प्रकारचे. लागलेली आहे. जबरदस्त साईज आहे रे. कडक साईज आहे, कडक. हे बघा, जबरदस्त साईज आहे. तिकडे फडफडायला लागले. साईज बघ कसली वाटते ही. हे बघ, एका हातापेक्षा एका हातापेक्षा मोठी आहे. आम्ही ना आज असा विचार केला की जास्ती बॉटल वगैरे नाही घ्यायचं, एक बॉटल घ्यायची. आणि ना म्हणजे ही ॲक्च्युली गोष्ट ना, ही एक मेमरी आहे ती तुमच्यावर शेअर करायची. सगळ्यात धमाल गोष्ट काय होती माहिती आहे? भांडणं. आमच्याकडे एक रॉड होता, एक शटअप, आणि त्याच्यात 2-3 लुअर असतील, आणि त्याच्यात भांडणं व्हायची जबरदस्तवाली की मी मारणार, किंवा आम्ही मग असं ब्रेक घ्यायचो. थोडा वेळ थांब रे, है ना दादा, थोडा वेळ थांब रे, दमला असशील. आणि मी दमलो की लगेच रॉड घेऊन कास्टिंग सुरू. तर हे ॲक्च्युली फन एलिमेंट आहे, जे आम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स केलं, आणि तसंच काहीतरी आता होतं आहे, कारण मासा लागायला लागला. पण ह्या केसमध्ये एवढंच की शेअरिंग इज केअरिंग, राईट? शेअरिंग इज केअरिंग. आता बघूया ह्या 10 सेकंडमध्ये लागतायत का. हे सोपं असतं करायला, कारण मला मोजायचं आहे फक्त. 10, 9, तू पण काउंट करू शकतो, तुम्ही पण काउंट करू शकता. 8, काउंटिंग शिका 7, 6, 5, 4, 3, 2. काढणारच नाही बाहेर तर तुझ्या काउंटिंगला. 1 तेव्हाच होणार जेव्हा मासा लागणार. 1. हो, क्रेझी साईज वन. हे काय आहे? अरे का नाही आहे ही? काय साईज बघा. अरे मी माझं तोंड कशाला दाखवतोय? साईज बघा. माझ्या तोंडाची साईज बघा. हे बघा, माझ्या तोंडाबरोबर साईज बघा केवढी आहे. बघा, जबरदस्त साईज मॅन. क्रेझी वन. ही बघा, मस्त साईजची बोट आहे. धरताना येते ना, पटकन पळतायत. ही बघा, जबरदस्त साईज. कॅमेरावर आपटलेली आहे, जाऊन कॅमेरा खाली पाडलेला आहे इथे. कॅमेरावरच गेली आपटायला. फुल ऑन धमाल चालू आहे इथे बोट फिशिंगची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यांचं पिल्लू पण घाल. हे बघा, बोलता बोलता इथे एक छोटी बोट परत लागलेली आहे. लहान साईज आहे. डायरेक्ट लावायला मस्त आहे. हा, ही डायरेक्ट हुक करायला. ही साईड आपण तडफड होतो. हा ना रे. हे बघा, छोटी साईजची आहे, लागलेली आहे. पण गेली वाचली. हाय. जबरदस्त मशक्कत. आता ह्याची साईज कंपॅरिझन मी करणार आहे चेतनच्या चेहऱ्याबरोबर. चेतन इथे बघ. हे बघा, चेतनच्या चेहऱ्या बरोबर आहे. टोबाडीत पण मारली आहे आलेली आहे. आणि कसं झालं, हे वरचेवर नाही केलेलं. मधला काही टाईम आम्ही पूर्णपणे स्पिनिंग आणि बेट जे अवेलेबल होतं मार्केटमध्ये तेच वापरत होतो. आता असं झालंय की बेट आता नाही आहे जास्ती हवं तसं, आणि फ्रेश बेट नाही मिळत. तर त्यासाठी आपण बोललो की आज आपण ते करूया. नक्की चेकआउट करा जुना व्हिडिओ, जबरदस्त आहे, मजा आलेली आहे. नेक्स्ट उद्या आपण जाणार आहोत फिशिंगला, बेट फिशिंगला, ज्याच्यासाठी आपण हे मासे पकडलेले होते. आणि तो जर व्हिडिओ बघायचा असेल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्यासोबतच लाईक करा, आणि स्टे ट्यून्ड. फिशिंग झालेली होती आणि बसलेलो. तेवढ्यात जोरदार पाऊस आहे, पूर्ण वादळ, वारा खतरनाक चालू आहे बघा.